नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मिथुन राशींच्या व्यक्तींना डिसेंबर 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मिथुन राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये असं काही ग्रहमान त्यांचं आहे की त्या ग्रहमानाप्रमाणे आपण पूर्वी केलेलं जे सत्कर्म आहे, पुण्यकर्म आहे, त्या पुण्यकर्मानुसार त्यांना या महिन्यामध्ये पूर्वी केलेल्या अध्यात्माचं फळ या महिन्यात मिळणार आहे असं मी म्हणेन. कारण आपण कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन असं आपण जरी म्हटलं तरी प्रत्यक्ष आपण जप आपलं जे काही अनुष्ठान आहे ते करत असताना आपण कधी याचा विचार करत नाही आपल्याला या बदल्यात काय मिळणार, पण त्याचंही शुभफल आपल्या झोळीत या महिन्यात पडणार आहे आणि आपल्यालासुद्धा त्याबद्दल आश्चर्य वाटेल. पण हा एक आशीर्वादच आहे असं समजा आणि त्या आशीर्वादाने काहीही घडू शकतं. तो आशीर्वाद तुम्ही घ्या आणि त्याचा एक चांगला अनुभव तुमच्याजवळ जतन करून ठेवा असं मी सांगेन. त्या आशीर्वादाने बरीच कामं तुमची सुलभ होतील आणि तो एक आनंद तुमच्या मनात निश्चितच राहील असं मला निश्चित सांगायला इथे बरं वाटतं आहे. या महिन्यामध्ये मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, थोडा जेलसीचा प्रॉब्लेम तुम्हाला या महिन्यामध्ये दिसून येतो. आपले सहकारी, आपल्याबरोबर काम करणारे किंवा असे जे लोक आहेत त्यांच्याकडून थोडासा त्रास होण्याचीही शक्यता दिसते आहे आणि आपण वेळीच ते रोखा किंवा ओळखा आणि ओळखून किती कोणाला दूर ठेवायचं जवळ ठेवायचं याबद्दल जरा आपण योग्य निर्णय घ्या आणि त्याप्रमाणे तो अंमलात आणा. कारण उगाचच आपण केलेल्या कामाचं श्रेय दुसऱ्याही कोणी घ्यायला नको आणि तुम्हाला तर स्वतःला दुसऱ्या कोणाचं श्रेय नकोच आहे. तर असं असताना तुम्हाला हा जो त्रास जो आहे मनस्ताप व्हायला नको म्हणून मी आगाऊ सूचना तुम्हाला देत आहे की थोडंसं जेलसीच्या लोकांकडून थोडं आपण सावध राहा असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देतो आहे. व्यापार करणारे जे लोक आहेत मिथुन राशींचे त्यांना व्यापारामध्ये या महिन्यात चांगला फायदा होणार आहे असं दिसतं. म्हणजे एका ठिकाणून मटेरियल घेतलं दुसऱ्या ठिकाणी विकलं, यामध्ये जो काही कमिशन मिळतं त्या कमिशनमधून तुम्हाला चांगला फायदा या महिन्यात होणार आहे आणि त्या फायद्यातून तुम्हाला एक निश्चितच नवीन काहीतरी आयडियाज सुचू शकतात. त्या लगेच काही अंमलात आणायच्या नाही आहेत पण त्या आयडियाज सुचू शकतात असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. जे नोकरी करणारे लोक आहेत त्या नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांचे कलिग्स जे आहेत ते सहकार्य करणार नाहीत असं मला या ठिकाणी दिसतं आहे. तर आपण ती अपेक्षाही धरू नका. आपणच आपलं काम करायचं आहे दिवसभर अशी सुरुवातीपासूनच मनाची धारणा करा आणि काम करायला सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला या गोष्टीचं दुःख जास्त होणार नाही आणि दुःख झालं नाही म्हणजे तुम्ही आपलं स्वतःची जबाबदारी आहे असं समजून ते कराल. त्याचप्रमाणे जे उद्योजक आहेत त्या उद्योगजनामध्ये उद्योजक जे आहेत त्यांना थोडासा कामगारांच्यापासून काही धोका दिसून येतो आहे. म्हणजे काही आपले डिमांड्स या ठिकाणी सादर करणे आणि आम्ही हे काम केलं आहे, आम्हाला हे अमुक ह्याच्यासाठी आम्ही एलिजिबल आहोत असे काहीतरी युनियनच्या मार्फत तुमच्याकडे नवीन मागण्या येणे आणि अशा काही गोष्टी मला या ठिकाणी दिसून येत आहेत. शांतपणाने त्या गोष्टी हँडल करा, हाताळा. त्याला कायद्याच्या मार्गातून असा मी सल्ला घेईन. आउट ऑफ द वे जाऊन काही करू नका, कायद्याच्या मार्गातूनच चला, योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या आणि अशी संकटं मिटवा असं मी या ठिकाणी सल्ला तुम्हाला देईन. लघुउद्योजक किंवा अगदी रोजच्या आपल्या हातावर पोट भरणारे जे लोक आहेत त्यांना या महिन्यात काही कामाची कमी नाही आहे. उलट तर ते काम आपलं असलेलं पूर्णच करू शकणार नाही असं दिसून येतं. एवढं काम त्यांना हातावर काम करणाऱ्या लोकांचं दिसून येत आहे. तर ते आपल्याला जेवढं होईल तेवढं करा. आरोग्याकडे आपलं दुर्लक्ष होऊ देऊ नका असा सल्ला मी देईन. जे विवाहेच्छुक तरुणी आहेत किंवा ज्यांचं ऑलरेडी प्रेम प्रकरण चालू आहे, घरात माहिती नाही आहे, त्यांनी आता घरामध्ये इंट्रोड्यूस करा या गोष्टी. कारण तुमचं जरी ठरलेलं असलं तरी घरच्यांना कधी सांगायचं ही सुद्धा एक वेळ असते की जेव्हा लोक अनुकूल होतील किंवा आज जरी अनुकूल नाही झाले तरी तुम्ही आज ही कानावर गोष्ट घालण्याची वेळ आलेली आहे. तर त्यांनी आपापल्या घरी ही गोष्ट आता डिक्लेअर करा आणि असं तुमचा निर्णय जो आहे तो त्यांना सांगा. म्हणजे हळूहळू मानसिकता तयार होईल आणि अनुकूल वातावरण तुमच्यासाठी तयार होईल. जे पतिपत्नी म्हणून आहेत त्यांनासुद्धा या महिन्यामध्ये एक गोड बातमी त्यांना ऐकायला येऊ शकते. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ शकतं आणि एखाद्या पाहुण्याचे आगमन जे आहे ते सुलभरित्या या
काळामध्ये होण्याची बातमी तुम्हाला मिळेल, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही तयार राहा असा मी सल्ला या ठिकाणी देईन. त्याचप्रमाणे घरातल्या कुटुंबियांना घेऊन तुम्हाला कुठेतरी एक सहल म्हणेन मी, अशा सहलीला जायचा योग येतो. भले छोटी असेल, 3 दिवसाची 4 दिवसाची पण असेल, पण कुटुंबियांसमवेत अगदी पती-पत्नी असेच दोघं जाणार असं काही दिसत नाही आणि कुटुंबियांना घेऊन सहलीचा योग आहे. तर त्याप्रमाणे तो सहलीचा योग तुम्ही अंमलात आणा आणि तो आनंदही लुटा. विशेषतः आपले मित्र जे आहेत किंवा मित्रमंडळी आहेत त्यांचा सल्ला या महिन्यात विशेष करून ऐकू नका. कारण तो सल्ला ते तुम्हाला चांगल्या रीतीने देत आहेत का कशा पद्धतीने देत आहेत ते माहीत नाही आहे. तुम्ही सल्ला ऐका, तो ताबडतोब अंमलात आणायची घाई मात्र करू नका. हा विशेष म्हणून सल्ला मी तुम्हाला देत आहे. तर कुठल्याही सल्ल्याला योग्य आपण निर्णय घ्या, त्यावर विचार करा आणि मग तो सल्ला अंमलात आणायचा की नाही याच्याबद्दल आपण प्रयत्न करा. या महिन्यामध्ये स्वतः आपण आपलं नामस्मरण किंवा धार्मिक ज्या काही गोष्टी आहेत आपल्या वेळ काढून आपण त्यासाठी तो एक आनंद घ्या आणि आपल्या गुरुजन त्यांचा आदर बाळगा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. विद्यार्थ्यांनी मात्र या महिन्यामध्ये आळस सोडावा आणि आपल्याला सहज काहीतरी सगळ्या गोष्टी मिळू शकतील अशा भ्रमात राहू नये असा सल्ला मी या ठिकाणी देईन. हे होतं मिथुन राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.